शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे। झेडांजन तालुका शिरपूर येथील रहिवासी देविदास उर्फ देवा गुलाब बहिरम वय वर्ष अंदाजे 30 याचा त्याच गावातील मित्रांना भांडणाच्या वादातून डोक्यात दगड घालून खून केल्याची गंभीर घटना घडली आहे। या प्रकरणी आरोपी विकास विजय महाले याला पोलिसांनी अटक केली आहे। वादाचं पर्यावसन हाणामारीत झाले। यात विकास महाले यानं रागाच्या भरात देवा बहिरमच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केलाय। या वादाचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही। सदर घटना दिनांक 7 जुलै रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली। स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार मृत देवा बहिरम व आरोपी विकास महाले हे दोघेही जवळचे मित्र असून घटना घडण्याच्या दिवशी महाले यानं रागाच्या भरात देवा बहिरमच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले। जखमी अवस्थेत देवा बहिरम याला तातडीनं धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा रात्री मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। आरोपी विकास महाले याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास शिरपूर तालुका पोलीस करत आहेत। काल दिनांक 7/7/2025 रोजी रात्री 20 वाजता विकास विजय महाले आणि देविदास उर्फ देवा गुलाब बहिरम दोन्ही राहणार झेंडेअंजन हे गावामध्ये फिरत असताना त्यांचं आपसात भांडण झालं आणि त्या भांडणानंतर विकास महाले याने देविदास उर्फ देवा बहिरम याच्या डोक्यामध्ये दगड मारून त्याला गंभीर जखमी केलं होतं। सदरची भांडण छोटूबाई गोटू बहिरम या महिलेने स्वतः पाहिले। त्यानंतर उपचारादरम्यान देविदास बहिरम याचा मृत्यू झाला आहे आणि पोलिसांनी विकास महाले याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।